अंबाजोगाई येथे उद्या मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आरेवीर मंगल कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस व दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराजस्व अभियान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित आणि इतर विभागाशी संबंधित प्रत्येक कामाचा निपटारा करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. त्या अनुषंगानं केज विधानसभा मतदारसंघातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येनं या शिबिरासाठी उपस्थित राहावं असं आवाहन अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी केलं आहे. या शिबिराचं उद्घाटन केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते होणार आहे. तर या प्रसंगी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन तसंच अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी तसंच केजच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी दिली आहे. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान 22 जुलै 2026 ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये राबवण्याचे निश्चित केलेलं आहे. हे समाधान शिबिर विधानसभा क्षेत्राकरिता एक असेल. त्या अनुषंगाने केज विधानसभा मतदारसंघामध्ये अंबाजोगाई येथे दिनांक 28 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची सुरुवात होते. सदरचं अभियान हे या विधानसभा क्षेत्राच्या विधानसभा सदस्या माननीय नमिताताई मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई नगरीचे नगराध्यक्ष, केज नगरीच्या नगराध्यक्षा तसेच माननीय जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, या उपविभागाच्या आणि या भागाच्या अपर जिल्हाधिकारी तसेच विविध पदाधिकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या समाधान शिबिरामध्ये केज विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने नागरिकांना लाभ देण्यात येणार आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देण्याबाबत शासनाने जो निर्णय घेतला आहे त्याचे प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे. गावठाणातील नागरिकांना मोजणी खात्याकडून स्वामित्व देण्याची सनद वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना या अनुषंगाने रस्त्याची कामासाठी सुरुवात होणार आहे. त्याबरोबर शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या अनुषंगाने सुद्धाच कारवाई याच्यामध्ये होणार आहे. यामध्ये ग्रामीण भाग तसेच नागरी भागाचा समावेश असणार आहे. तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे स्थानिक क्षेत्र घोषित करायचे आहेत त्याच्याबाबत कारवाई होणार आहे. जिवंत सातबारा मोहीम आपण राबवली होती. त्या मोहिमेमध्ये ज्यांचे सातबारे जिवंत करण्याची किंवा नोंदी काही अनावश्यक नोंदी कमी करण्याची कारवाई करायचे शिल्लक राहिलेले असेल किंवा राहून गेलेले असेल तर त्या अनुषंगाने या शिबिरामध्ये कामकाज होणार आहे. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेचे या ठिकाणी अंमलबजावणी होणार आहे. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जे काही नागरी भागामध्ये विविध योजना आहेत त्याच्या अनुषंगाने कारवाई होणार आहे. तसेच महसूल विभाग आणि इतर जे संपूर्ण शासकीय विभाग आहेत याच्यामध्ये पंचायत समिती असेल, कृषी विभाग असेल, मोजणी विभाग असेल, तालुका आरोग्य अधिकाऱ्याचा विभाग असेल, नगरपालिका क्षेत्र असेल, नगरपंचायत क्षेत्र असेल, त्याचबरोबर वन विभाग असेल, अशा विविध विभागांच्या ज्या राज्याच्या योजना आहेत त्याबाबत लाभ देण्याचं काम होणार आहे. केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्याबाबत लाभ देण्याचं काम होणार आहे. तरी या अनुषंगाने उद्या 28 जुलै 2026 रोजी अंबाजोगाई येथे होणाऱ्या या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी घ्यावा असं मी जाहीर आवाहन करतो.